हे गाईज वेलकम बॅक टू न्यू व्लॉग, वेलकम बॅक टू चॅनल. तर आता आम्ही जातो आहे अंमळनेरला. तुम्हाला थंबनेल आणि टायटलने समजूनच गेलं असेल की काय प्रोग्राम वगैरे आहे. तर मी जाऊ दे इथे पण सांगून देतो. भावाची एंगेजमेंट आहे, माझ्या मावशीच्या मुलाची. त्याचं नाव आहे डॉक्टर हॅरी. मी आता हे शूज वगैरे ठेवतो डिक्कीत. निघायचं आहे आता आम्हाला. तुम्हाला बॅग्स तर दाखवतो मी. बघा गाईज, येतं फक्त 3 दिवस जाण्यासाठी एवढी पॅकिंग. 3 बॅग तिघांची. तरी पप्पांची बॅग अजून येणार आहे, कारण हे तिघं सोडून पप्पांची बॅग वेगळी, ती पप्पा घेऊन येणार आहे अजून. म्हणजे माझेच तिच्यात ना 3च दिवस राहायचे. माझे 6 एक ड्रेस आहे आणि त्याच्यानंतर प्रेसचे कपडे वेगळे घ्यायचे मला अजून. त्यात 10 ड्रेस आहे. हां, तर मी फायनली शांततेत गाडीत आलो. आता बॅग वगैरे ठेवलं, सगळं भरपूर सामान होता. तुम्ही पाहिला असेल तो. आता निघतो आम्ही इथून. आणि आता तुम्हाला अपकमिंग व्लॉग्समध्ये खूप मजा येणार आहे, कारण पूर्ण फॅमिली दिसणार आहे. मी सगळ्यांचं इंट्रोडक्शन करून देईल एकदा गेल्यावर तिकडे. ठीक आहे. मला वाटलं मम्मी आवाज देते, तर मी सगळ्यांचं इंट्रोडक्शन करून देईल. वेलकम टू विंडसर. हो, तर मी सगळ्यांचं इंट्रोडक्शन करून देईल तुम्हाला तिकडे गेल्यावर. ठीक आहे. तर तुम्ही त्याच्यासाठी सबस्क्राईब करून घ्या, कारण आताचे पुढचे ब्लॉग एकदम भारी येणार आहे. इलेक्ट्रिक गाडीमध्ये वेगळाच सुकून, एकदम शांत वाटते चालताना. गाईज आहे, आम्ही आता निघतोय. म्हणून मी सामान ठेवते काहीतरी. तिकडून ऑर्डर आलं आहे त्या सगळ्या. आणि आमच्या गाडीला अंमळनेर आणि पाचोरा जायची इतकी सवय झाली की ते तिची रस्ता पकडते आता. कारण आपण म्हणजे गाडी घेतल्यापासून एकच जण अशी गेली आणि बाकी जेवढी 11,000 किलोमीटर चालली ते पाचोरा आणि अंमळनेरची चक्कर मारल्या. तर इलेक्ट्रिक गाडीचा फायदा. निघू आम्ही. बाय नाही आता म्हटलं. गाईज, आम्ही आत्ता जस्ट पोचलो आणि इथे तर तयारी चालू आहे. बघा, हे बघा, मंडप वगैरे टाकायचे. मी गाडी लावायला जागा बघतोय आम्ही. कोण आलं बघ आमच्याकडे, कोण आलं बघ. आमच्याकडे कोण कोण येतंय बघ. गाईज नवरदेवाची शॉपिंग ट्राय करणार. गाईज, आता असा अवतार झाला आमचा. शॉपिंग करून करून थकून गेले. आता वाजले 5 आणि आम्ही केव्हा आलो आहे? 3 वाजेचे आलो आहे वाटतं. 2 वाजे सगळे बसते. आता गाडी चालवतो आम्ही. कसे बसले डुगू का आपल्यासोबत कोण? डुगू आहे कर. अरे, हा डुगूचा फ्रेंड आहे. काय नाव आहे तुझं? सारण. डुगूचे मित्र खेळताय. ऋषी आहे, दादूचा भाऊ, माझ्या मावशीचा मुलगा. ही दादा तुम्ही ओळखता, चिवला. हे दीदी तुझं नाव काय? नाव सांग ना. नाव. गाईज आहे भाऊ, इथे स्किन केअर चालू आहे. काय बोलू? तू नको बोलू. सनिवाशीच एक्सप्लेन कर काय चालू आहे इथे. स्क्रब करता येते. कोल्ड गावठी स्क्रब. गावठी स्क्रब म्हणतो याला. आधी चेहरा कोरडा चेहरा स्क्रब लावायचा, नंतर ओला करायचा. ते पण जिजून करतात. नंतर म्हणे आग मारतो म्हणे. आणि लगेच रिझल्ट दिसलं कोरियन किट वाला. गुड मॉर्निंग गाईज, दिस इज डे 2. आणि मी आता तुम्हाला तो जुना चेहरा दाखवायचा नव्हता मला परत. आता मी हेअर कट वगैरे करून आलो, सगळं व्यवस्थित. कसं दिसतोय कमेंट सेक्शनमध्ये सांगा. आता मी फेस वॉश करतो घरी गेल्यावर, त्यानंतर दाखवतो. ऋषी आणि मी आलोय. दादू अजून आलेला नाही, म्हणजे तो क्लिनिकला गेलाय, त्यानंतर तो दुपारी येणार आहे. तर फायनली हेअरकट झाल्यावर बरं वाटतंय आता. जी ब्लॉगर. अरे स्वागत झालं असतं. आले तू खान किती बस काय. चिमणी उड, पोपट उड, कावडा उड, हत्ती उड. तोंडा घे का? उडवले नाही तोफा
पांजरूड कुत्राऊड गाईज वेलकम टू न्यू व्लॉग. कदाचित न्यू व्लॉग नाही मी त्याच्यात ॲड करणार आहे. आता आज साखरपुडा आहे आणि खूप गरम होतं आहे, खूप टेम्परेचर हाय झालं इथे. सगळे रेडी झालो आहे, चप्पल घालायची बाकी आहे. व्लॉग मी क्लिप्स टाकेल, व्लॉग काही करता नाही येणार कारण इथे भरपूर गर्दी आहे. ठीक आहे, तर भेटू आपण सरळ क्लिप्समध्ये. सुदिनं तदेवं ताराबलं चंद्रबलं. तररो वन्दिदेव यत्रा न चक्राजरसङ्गन्नु नाम यत्रासो पितरो भवन्ति मानः अध्यायेन्द्रो. Hit that baseline nice and slow. Talk box singing, let the rhythm flow. Palm trees swaying, do you feel that breeze? Rolling down the boulevard, feeling at ease. गाईज आम्ही रोहित गोसावीचा मोबाईल जप्त केला आहे. आम्ही याच्या ब्लॉग मध्ये यायचा प्रयत्न करत होतो, हा येऊ नव्हता देत गाईस, पण आम्ही शेवटी आलो. तुम्ही बघू शकता आम्ही सगळे- त्या सर्वेसाठी कसे बसले तुम्हाला नवरदेव नवरी पण दाखवतो गाईस. गाईज आम्ही फोटोशूटला आलोय आता. मी पण नवरदेव आमच्या सोबत आहे, चालला बीटीएस काय काय हा बेटी बिहाइंड द सीन चालू आहे इकडे आमची. तर याच प्रकारे आपला एंगेजमेंटचा ब्लॉग संपलेला आहे. एंगेजमेंट खूप सुखरूप झाली आणि आता आम्ही सगळे चाललोय घरी. ठीक आहे, मम्मी इथे कॉलवर बोलते, बाकीच्यांशी दादा गाडी चालवतोय, पप्पा बाईकवर गेले कारण पप्पाची ड्युटी होती आणि पप्पांना थोडं लवकर जायचं होतं. पप्पा सकाळी 4:30लाच निघाले आणि पोहोचले. ठीक आहे, घरी आता आम्ही पोहोचू थोड्या वेळात आणि मग बस मग तेवढं मी नाशिकला वगैरे पण थोडंफार काम आहे तिथे जाईन मी, पण त्याच्या आधी थोडं घरी जाऊन येऊ म्हटलं. तर याच प्रकारे आजचा ब्लॉग इथेच एंड होतो. तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि विसरू नका नेक्स्ट ब्लॉग किंवा पुढचे सगळे ब्लॉग बघायला, कारण मला माहिती तुमचा पण इंटरेस्ट राहतो. बाय बाय. इकडे 2 1 आम्ही कुठे गेले होते कुठे गेले ते आम्ही बाहेर? हा ते मागचं घे कोणता काय आणलं बाबांनी? काय आणलं बाबांनी? दाखव.